Line B is about to shift towards Mopa, Air Arabia from Dabolin. तुम्ही म्हणता काय व्हायचं ना थिंगाच उत्तलो पण फ्लायटी शिफ्ट जायता अजूनही एश्युरन्स तुम्ही सांगोन तुझे सरकार. आता त्याने कित्याक शिफ्ट केल्लें म्हाका खबर ना, बट वॉट एवर रिजन दे आर शिफ्टेड एनी एअरलायन इज लुक एट कमर्शियल वायबिलिटी. म्हणजे कितें तेजे टॅक्सी बाकीचे गोष्टी जर सवाय आसा ते विल ऑलवेज शिफ्ट. हांवें सांगलें तुवें सांगलें कोणें सांगलें जायना. मग सरकारान सांगलें ते जायना. तशें न्हय, सरकार जो एअरपोर्ट आसा तो गोंयचो सरकाराचो न्ही. सो दे हॅव टू टेक अप द इशू विथ द सेंटर टू सी नाजाल्यार तुजे ATF ते एअरपोर्टार कमी घेवपाचें टू मेक इट वायबल. खंयचोच एअरक्राफ्ट कमर्शियल एंगला तूं पळयता केन्ना केन्ना गोवा टू दिल्ली जर वचपाक जाय 4,000-5,000 टिकेट जाता, केन्ना केन्ना 25,000 जाता. सो ह्यो गोश्टी जेन्ना आमी पळयतात आनी वायबिलिटी ऑफ एअरपोर्ट इज ओनली वेन द युअर फ्लायट्स लँड देर. So in this case, there must be some viability also that the government of Goa also should look into and then suggest to the center that this airport has promised to the people of Goa has to continue and that viability, what is the reason, has to make viable for them at the airport. सो पण हे सरकारान करूंक जाय न्हू सर, तेच म्हणटा वायबिलिटी तेच सांगलें न्हू की अरे एअरपोर्ट जो खंयचो जर एअरलायन वयता इट इज लुकिंग एट इज कमर्शियल वायबिलिटी आनी जर तर कमर्शियल वायबिलिटी थंय ना जाल्यार इट इज अ ड्युटी टू सी दॅट कित्याक गव्हर्मेंट हॅज प्रॉमिस टू कीप दाबोळे एअरपोर्ट एट वेरेवर इट इज. सो हेजे खातीर जेन्ना हे गोश्टी जाता तेन्ना म्हाका दिसता सरकार